सकाळी सकाळी आईकडे आलेले होते, इडली पार्सल आणण्यासाठी गेले. तिथं गाय होती, तिला सुद्धा खायला दिली आणि इडली पार्सल घेऊन मी घरी आले. जे लोक आलेले होते तर त्यासाठी इथं आम्ही नाश्ता सुद्धा सर्व करत होतो. तर हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आणि मी तुम्हाला सांगितलेलं सुद्धा होतं की आईकडे नामसप्ताहाचा कार्यक्रम आहे. रविवारची सुट्टी बघून आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला होता आणि त्यासाठी ही खूप छान तयारी इथं आम्ही केलेली होती. बघू शकतात, हे आहेत आमचे गुरु आणि त्यासाठी काही लोकांना मी इन्व्हाइट केलेलं होतं आणि सकाळी अगदी 7:30 वाजल्यापासून ही जी लोक आहेत अगदी नाश्त्यापासून म्हणजे आमच्याकडे आलेली होती. आम्ही त्यांना तसं आमंत्रण सुद्धा दिलेलं होतं. तर सुरुवातीला इडली सांबारचा मस्त असा नाश्ता केल्यानंतर मेन जो कार्यक्रम होता तर तो सुरू होणार होता. तिथे बघू शकता चहा सुद्धा सगळेजण घेत होते आणि मग सकाळचं भजन जे आहे तर ते सुरू झालेलं होतं. त्यानंतर कापूर लावून आरती केली आणि मग महत्त्वाच्या कार्यक्रमाला मेन कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती. दासबोध वाचन, मनाचे श्लोक, हे सगळं वाचन इथं सुरू होतं. आणि हे जे सगळेजण आहेत तर ते सगळे मेडिटेशनसाठी बसलेले आहेत, कारण आमच्या संप्रदायामध्ये मेडिटेशनला जरा जास्तच महत्त्व असतं. बघू शकता अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांच्यापर्यंत हे सगळे मेडिटेशन इथं करत होते. आणि मेडिटेशनचे फायदे काय आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर आम्ही उठलो आणि प्रसाद जो आहे तर तो पॅकिंग आम्ही सगळेजण इथं मिळून करत होतो. आणि त्यासोबत इथं आलेले बरेच जण पद सुद्धा म्हणत होते, ज्याला भक्तिगीत आपण म्हणतो. तर ही सुद्धा एक गुरूंची सेवा मानली जाते, त्यामुळे अगदी भक्तिभावानं सगळेजण हे सादरीकरण करत होते. आणि मग मेन आरती, महाआरती आपण ज्याला म्हणतो तर त्याची इथं सुरुवात झालेली होती. आणि हे एवढे सगळे लोक जे आहेत तर ते कार्यक्रमासाठी आमच्याकडं आलेले होते. त्यानंतर प्रसाद दाखवलेला होता, म्हणजे नैवेद्य दाखवलेला होता आणि महाआरती सुद्धा इथं झालेली होती. गुरूंना नमस्कार करून मग प्रसाद, जसं मी तुम्हाला सांगितलं की वाटप करण्याचं काम आता सुरू होणारच होतं. इथं आम्ही गुरूंना नमस्कार वगैरे केला आणि त्यासोबत जेवण जे आहे तर पंक्ती सुद्धा सुरू झालेल्या होत्या. खूप सुंदर असं जेवण आम्ही बाहेरून मागवलेलं होतं. अत्यंत सात्विक असं विदाऊट कांदा लसूणचं हे जेवण होतं आणि अर्थातच लोकांना जेवण खूप आवडलं. तशी कॉम्प्लिमेंट सुद्धा या सगळ्यांनी आम्हाला दिलेली होती. आणि असं ज्यावेळेला लोक आपल्याला सांगतात तर आपण केलेल्या कष्टाचं चीज होतं, आपण केलेल्या काय म्हणतो आपण गोष्टींचं कौतुक केल्यानंतर आपल्याला एक विशेष आनंद होतो. हे काही वेगळं सांगायची गरजच नाही. सगळे अगदी पोटभर जेवलेले होते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान जे दिसत होतं ते बघून आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झालेला होता. अगदी आग्रह करून आम्ही सगळ्यांना वाढत होतो. आणि इथं बघू शकता की साधारण 2 ते 3 पंक्ती झालेल्या होत्या. आणि नेहल आहे, आदित्य, अद्वैत सुद्धा आहेत, जे 2 माझे भाचे आहेत. त्यानंतर शेवटची जी पंगत होती तर मी, माझी बहीण, आम्ही इथे सगळे बसलेलो होतो. आणि ही शेवटची पंगत झाल्यानंतर जेवणाचा जो कार्यक्रम आहे तर तो संपलेला होता. आणि यानंतर मग माझ्या बहिणीची जायची लगबग सुरू झाली. तर याच नोटवरती आजचा ब्लॉग इथं संपवते मंडळी, कारण मलाही आवरून घरी जायचं होतं. ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.